जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 1 समास 3 शारदा स्तवन. हा दशक संपूर्ण स्तवनांचा आहे. गणेश स्तवन आपण बघितलं. आता हे शारदेचं स्तवन आहे. शारदा ही बुद्धीची देवता आहे, वाणीची देवता आहे. आणि ह्या समासामध्ये वाणीच्या देवतेची कृपा समर्थांवर परिपूर्ण आहे. संतच आहेत ते. त्यांच्या अत्यंत प्रखर बुद्धीतून ह्या शारदेचं असं काही उत्तुंग स्तवन बाहेर पडलेलं आहे. त्याच्या प्रत्येक ओव्यामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये अफाट अर्थ साठवलेला आहे. प्रत्येक ओवी श्रवण करताना त्याचा आपल्याला जाण होऊन जाते की काय कमाल केलेलं आहे. हा समास, हा दशक संपूर्ण स्तवनांचा आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारची स्तवनं सापडतात. समर्थ इथे शारदेचं म्हणजेच मूळ मायेचं स्तवन करतात. समर्थ म्हणतात, आता वंदी नवेद माता, श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता माहम माया. ती महामाया आहे, म्हणजेच मूळ माया आहे. सर्वात मोठी माया मूळ माया. तिच्यापासून सगळी ही चराचर सृष्टी निर्माण झाली. तिच्यापासूनच सगळं काही उद्भवलंय आणि तिच्यातच सगळं लयाला जातं. ती शक्ती स्वरूप आहे. ती नुसती शक्ती स्वरूप आहे याचा अर्थ तीच शक्ती आहे ज्या सगळ्या ह्या विविध दिसणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवायला येते. शक्तीशिवाय काहीच चालत नाही. आपण जेव्हा म्हणतो मी दमलो, मला शक्ती वाटत नाही, म्हणजे मी आहे, माझं शरीर आहे, पण त्यामध्ये शक्तीचा बोध होत नाही, शक्तीची जागृती होत नाही. मी पळतोय खूप, पळल्यानंतर दमल्यानंतर म्हणतो माझ्या पायातली शक्ती गेली. पाय आहेत, पण पायाची कार्य करण्याची क्षमता, ती शक्ती नाहीशी झाली. समर्थ इथे त्या मूळ शक्तीचं, त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उद्भवलेल्या ह्या शक्तीचं छान वर्णन करतात. समर्थ म्हणतात, जे महापुरुषाची भार्या, अति संलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत्कार्या प्रवर्तली. जे महापुरुषाची भार्या, अतिसलग्न अवस्था तुर्या, जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. जे जे काही कार्य चालतं ते ह्या शक्तीने चालतं. इथे समर्थ म्हणतात, जये करिता महत्कार्या, मोठं कार्य करायला साधू मंडळी, सत्व मंडळी प्रवर्तित झाली, कार्य करायला लागली. कार्य तर सगळं शक्तीचंच आहे. जे दुष्ट दुर्जन कार्य करतात तेही त्या शक्तीचाच परिणाम आहे. पण मी त्या शक्तीची उपासना करतो जेणे सगळे करून सगळ्या लोकांना त्याचा फायदा होत असेल, अशा सत्वगुणी शक्तीचं मी उपासना करतो, तिची मी पूजा करतो, तिचं स्तवन करतो आहे. कशी आहे ती? जे महापुरुषाची भार्या, तो महापुरुष, ते आत्मतत्व, ते परब्रह्मस्वरूप, तिची भार्या, ती त्याच्याबरोबर आहे, तिच्याशी संलग्न आहे, त्याच्या अधिष्ठानावर आहे, कार्य ती करते. ईश्वर हे ते मुख्य अधिष्ठान आहे. ईश्वर कसा आहे? सगुण आहे, निराकार आहे. आणि ईश्वराची जी शक्ती ती म्हणजे ही मूळ माया आहे. तोच ईश्वर, तो संपूर्ण आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. तो अतर्क्य आहे. तो कार्य प्रत्यक्ष करत नाही. कार्य ही शक्ती करते, परंतु ईश्वराच्या अधिष्ठानावर करते. म्हणून समर्थ म्हणतात, जे महापुरुषाची भार्या, ती त्याच्याशी संलग्न आहे. अतिसलग्न अवस्था तुर्या, आपल्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी ते तुर्या रूपाने विद्यमान आहे. किंबहुना संतच त्या तुर्येचा अनुभव घेऊ शकतात. जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू, जे आपण बघितलं. जे महंती सगळ्या ठिकाणी विद्यमान असते, मग ती कोणाकोणाच्या ठिकाणी कशी विद्यमान आहे? समर्थ म्हणतात, जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्योभा. या ओवीमध्ये समर्थ अलिप्तपणे राहणारी, शांतपणे असणारी शक्तीचं वर्णन करतात. प्रत्येक वेळी शक्ती कार्यान्वित झालेलीच असते असं नाही. काही ठिकाणी शक्ती साठवलेली असते. जसं उदाहरणार्थ युरॅनियम. तर ते युरॅनियम हे जे मेटल आहे
तर त्याच्यातनं अणु ऊर्जा निर्माण होत असते. ती त्याच्या ठिकाणी आहे, पण ती वापरात आणलेली नाही आहे, तोपर्यंत ती तशीच आहे. मोठं धरणामध्ये, डॅममध्ये प्रचंड पाणी आहे. पाण्याचा साठा एका विशिष्ट पद्धतीने पूर्ण कंट्रोल करून मर्यादित स्वरूपात तो वाहवला जातो आणि त्याच्यातनं निर्माण होते ती इलेक्ट्रिसिटी, जे आपण सगळं अनुभवतोय आता इलेक्ट्रिसिटीच्या आधाराने. ती कार्यान्वित न झालेली पण अस्तित्वात असणारी शक्ती आहे. मी शांत बसलो आहे, माझ्या ठिकाणी शक्ती आहे, पण त्या शक्तीच्या कार्याला मी अजून प्रवर्तित झालेलो नाही, त्याचा अनुभव घेतलेला नाही, तिला शांत ठेवलंय. अशा शांतीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव कुठे दिसतो? समर्थ म्हणतात, जे महंतांची शांती, महंत मंडळी प्रचंड काम करू शकतात, पण त्यांच्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या ईश्वरी शक्तीचा अनुभव कसा येतो? शांतीच्या रूपाने, शांत स्वरूपाच्या रूपाने. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, ईश्वराच्या ठिकाणी पण ही शांत बसलेली असते. जे ज्ञानियांची विरक्ती, जे ज्ञानी मंडळी आहेत, त्यांच्या ठिकाणी या शक्तीचा अनुभव कसा येतो? विरक्तीच्या रूपाने. काही नको, खरं सांगू का, मला पुरे आणि मला काही नको हे म्हणायला जास्त सामर्थ्य लागतं. मला हवंय हा तो सामान्य भाव झाला, परंतु मला काही नको हे तो म्हणू शकतो जो समाधानी झालेला आहे. आणि समाधानी असणारी मंडळी फार दुर्मिळ आहेत. कोण आहेत ती? समर्थ म्हणतात, जे ज्ञानी झालेत ना, तेच शांत आणि समाधानी होतात. ते परिपूर्ण झालेले असतात. त्यांना पक्क माहिती असतं, ह्या विश्वामध्ये सुख नाही आणि समाधान तर मुळीच नाही, कारण समाधान माझ्याच ठिकाणी आहे, ते माझ्या आत्म्याच्याच ठिकाणी आहे. असं ज्यांना जाण झाली ते ज्ञानी. समर्थ म्हणतात, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्योभा, ते वैराग्य स्वरूपात ती शक्ती तिथे व्यक्त होतीये. जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, हे सगळंच्या सगळं कार्य तिचं आहे. ती कशी आहे? ती ईश्वराच्या अधिष्ठानावर आहे, त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानावर आहे. आणि त्या आत्मतत्वाचा बोध झाला की ह्या शक्तीच्या कार्याचा विस्मरण होतो. हे शक्तीचं कार्य दिसेनासं होतं. हे शक्तीचं कार्य तिथपर्यंत आहे जिथपर्यंत हे खरं आहे असं बोध आहे. हे खरं आहे ह्याचा बोध जाऊन हे मिथ्या आहे हा बोध पक्का होतो. समर्थ म्हणतात, जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे. मी बघायला घेतलं, मी बघतोय असा भास झाला की ते आढळतंय, सगळ्याचा अनुभव येतोय मला. पण विचार करायला घेतला, संतांनी सांगितलेला, ऋषीमुनींनी सांगितलेला, त्याच्या बरोबर त्याच अंगाने मी विचार करायला घेतला की मला हे गोष्ट कळते की हे जे दिसतंय ते मिथ्या आहे, खोटं आहे. याला आपल्या शास्त्रामध्ये दोरीवरचा सर्पाचं उदाहरण आहे. अंधार आहे, साधारण अंधार आहे, म्हणजे पूर्ण उजेड नाहीये आणि पूर्ण अंधार नाहीये, अशा अवस्थेमध्ये पडलेली दोरी, आणि तिथे असं वाटतं की ती दोरी नाही, साप आहे. म्हणजे ते जे अर्धवट उजेड आहे त्याच्यामुळे बोध झाला इथे सर्पासारखं काहीतरी आहे. ज्या क्षणी प्रकाश झाला त्या क्षणी माझ्या डोळ्याला स्वच्छ कळलं ती साप नाही, दोरीच आहे. साप गेला कुठे? साप नव्हताच, होती दोरीच. परंतु मला बोध मात्र झालेला नव्हता. विचार केला, त्या ज्ञानाचा प्रकाश पडला आणि विचार अनुभवायला आला की समजतं ही माया खोटी. म्हणून समर्थ म्हणतात, जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासी. ब्रह्मादिकांना ह्याचा पार लागत नाही, अनुभवायला येत नाही, कळत नाही. कारण त्यांना का कळत नाही? समर्थ पुढे आपल्याला सांगतात, जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जये पासुनी, सृष्टी रचना लोकतिनी, विस्तार जयेचा. ती ब्रह्मदेवाची देखील जननी आहे. ब्रह्मदेव निर्माण कसा झाला? आपल्या शास्त्रानुसार आदिनारायण विष्णू तो पहुडलेला आहे आणि त्याच्या नाभी कमलातून एक कमळ उत्पन्न झालं आणि या कमळामध्ये तो ब्रह्मदेव होता. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणूया आपण तात्पुरतं. तर तो ब्रह्मदेव तो निर्माण झाला, त्या कमळामध्ये होता. त्याला जागृती आली आणि तो विचार करायला लागला, मी कोण, मी कसा इथे, मी निर्माण कसा झालो, या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्याला कळेना. म्हणून तो ह्या ईश्वराला शरण गेला. ह्या इथे जो कोणी शक्तिमान असेल त्याला मी शरण जातो. त्याने तप केलं, त्याचं विचार हेच तप आहे. त्याने विचार केला, तप केलं. तप केल्यानंतर बोध झाला, तो निर्माण झाला जिच्यातून ते त्याला कळत नाही.
त्याला नेहमी पुढचं कळतं. त्याला तप केल्यानंतर बोध झाला, बोध केल्यानंतर ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे ह्या सृष्टीचा अधिष्ठान ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचं अधिष्ठान काय असेल तर ती ईश्वराची शक्ती. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जे ब्रह्मादिकांची जननी, जननी म्हणजे निर्माण करणारी, तर ती ब्रह्मादिकांची जननी आहे, निर्माण करते. हरिहर जयेपासून सृष्टी रचना लोक तिनी विस्तार जयेचा, हा तिचा सगळा विस्तार आहे, हा तिचा संपूर्ण विस्तार. ती कशी आहे तर ती आहे विचार घेतला की ती नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात, शास्त्रे पुराणे वेद स्मृती अखंड जियेचे स्तवन करीती. शास्त्र पुराण सगळेच्या सगळे ह्या ईश्वराच्या शक्तीचं म्हणजेच या शारदा स्वरूपाचं तिचं स्तवन करतात. सगळं काही स्तवन या कार्याचं आहे. सगळं काही स्तवन नेहमी स्तुती केली जाते. कशाची केली जाते? कुठल्याही व्यक्तीने कार्य केलं आणि त्या कार्याची स्तुती केली जाते. कार्य करणे, कार्य होणे हेच मुळी शक्तीचं रूप सांगितलेलं आहे. तेव्हा स्तुती नेहमी शक्तीचं होते. कर्तृत्व म्हणजेच शक्तीचं मूर्तिमंत स्वरूप, शक्तीचं मला अनुभवायला आलेलं स्वरूप म्हणजे कर्तृत्व असतं. समर्थ म्हणतात, शास्त्रे पुराणे वेद स्मृती अखंड जियेचे स्तवन करती. नाना रूपी जयेसी स्तविती प्राणी मात्र. सगळेच्या सगळे प्राणी मात्र तिचं स्तवन ह्याच प्रकारे करतात. म्हणून जे जे तिचं रूप कसं आहे, ती कशी आहे, तर समर्थ म्हणतात, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. दृष्टीने 3 ठिकाणाहून आपल्याला बोध होतो. एक, माझी दृष्टी, मी बघतो, अनुभवायला येतं. दुसरं, मी प्रत्यक्ष बघत नाही. आपण कोणतरी कुठेतरी गेलो आणि तो तिथे गेलेल्याचं मला वर्णन करून सांगतो शब्दाच्या आधाराने. त्या शब्दाच्या वर्णनाच्या आधाराने मी माझ्या मनामध्ये ते सगळंच्या सगळं रचित करतो, रचना करतो. म्हणजे ते शब्द जे आहेत त्याने मला बोध होतोय. एक, माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष दिसते त्या दृश्याने बोध. दुसरं, त्याने निर्माण केलेल्या शब्दाच्या आधारे मी माझ्या मनात बांधलेलं चित्र, त्याने बोध होतो. आणि तिसरं, कोणी न सांगता मीच मनामध्ये निर्मिती करतो. या 3 प्रकारे जो बोध होतो, समर्थ म्हणतात, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखले, जे जे मनास भासले, मनाला भास होतो, तितुके रूप जयेचे, ते सगळंच्या सगळं तिचं रूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात, स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून कैसा ठाव. या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. हे सगळंच्या सगळं केवळ अनुभवीच लोकांना कळणार आहे. अनुभव असणे, एखाद्या गोष्टीचा अनुभव असला आणि एखादी गोष्ट मी त्या अनुभवाच्या आधाराने सांगितली तर ती दुसऱ्याला लगेच समजते, ज्याने तसाच अनुभव घेतलाय. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य, थोडंसं आपण वेगळं उदाहरण घेऊ, की बाईक पावसाळ्या दिवसात चालवली आणि ती स्किट होते, एकदम बारीक रेती वाळू असते, घसरते बाईक. घसरता घसरता मी पायाने सावरली. हे जेव्हा मी माझ्या मित्राला सांगणार आहे तेव्हा तो पण केव्हा तरी असा घसरला असेल की माझ्या शब्दाच्या सांगण्याबरोबर त्याच्या मानसिक अनुभवामध्ये तो जाऊन पोचतो. कसं पोचतो? कारण त्याने पूर्वी अनुभव घेतलेला आहे तसा. मी जसं सांगीन की अचानक रेतीवरनं अशी घसरली आणि मी पाय वगैरे ठेवला, हे सगळंच्या सगळं वर्णन त्याच्या अनुभवाच्या प्रांतात येऊन जातं. का? तो अनुभवी आहे, त्यामुळे त्याच्या अनुभवातनंच निर्माण झालेलं त्याच्या मानसिक चित्र त्याला पक्क पट्ट. इथे समर्थ म्हणतात, स्तवन भजन भक्ती भाव हे सगळंच्या सगळं मायेशिवाय घडू शकत नाही. या वचनाचा अभिप्राय, ह्या वचनाची खोली तेच ओळखू शकतात जे स्वतः अनुभवी आहेत. अनुभवीच जाणती, ते अनुभव असेल त्याला हे कळणारे या शब्दाची खोली काय आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे मी कसं करू शकेन? आता मला स्तवनाला सुद्धा शारदेचंच अधिष्ठान हवंय, तर मग मी शारदेचं स्तवन कसं करायचं? जिच्या आधाराने स्तवन करायचंय तिचाच आधार घेऊन तिचं स्तवन शक्य नाही. म्हणून समर्थ शेवटी म्हणतात, म्हणून थोराहून थोर जे ईश्वराचा ईश्वर, तयेस माझा नमस्कार साष्टांग व्हावे. मी काय करू शकतो? मी फक्त तुला नमन करू शकतो. स्तुती करण्याची माझी क्षमता नाही, पण स्तुती करण्याची माझी क्षमता नसली तरी मी नमन करण्याचा मात्र अधिकारी आहे. ह्याने तूच काय ते समजून जा. जसं समर्थ नमन करतात तसंच आपणही त्या शारदेला वंदन करू. जय जय रघुवीर समर्थ.